हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का रेडिओ MPSC गुरुची खासियत काय आहे? तर तुम्ही चालता बोलता प्रवासात अगदी कुठेही असाल तरी आमचं रेडिओ MPSC गुरु ऐकू शकता आणि तुमचा अभ्यास किंवा तुमचं नॉलेज अपडेट करू शकतात. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही, पण तुम्ही काहीच केले नाहीत तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. हा महात्मा गांधीजींचा विचार आहे. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. काय आहे ना मित्रांनो, आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. आज आहे 19 मार्च. तर आजच्या दिवशी काय काय घटना घडल्या याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आजच्याच दिवशी 1842 मध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. लोकहितवादी हे भारतीय कार्यकर्ते होते. त्याचबरोबर ते विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक देखील होते. त्यांचं खरं नाव गोपाळ हरी देशमुख असं होतं. लोकहितवादी यांना राव बहादूर या नावाने सुद्धा ओळखलं जात असे. आजच्याच दिवशी 1962 मध्ये पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. डॉक्टर दिनकर जी केळकर यांनी विविध वस्तूंचा संग्रह केला आहे, जो त्यांचा एकुलता एक मुलगा राजा याच्या आठवणीने समर्पित आहे. या 3 मजली इमारतीत 14व्या शतकातील विविध शिल्पे आहेत. हस्तिदंत, चांदी आणि सोन्याचे बनवलेले दागिने देखील आहेत. डॉक्टर दिनकर केळकर यांनी हा संग्रह 1920च्या सुमारास केला होता आणि 1960 पर्यंत सुमारे या संग्रहालयात 15,000 ऑब्जेक्ट्स. 1962 मध्ये या संग्रहालयाची स्थापना झाली आणि डॉक्टर केळकर यांनी 1975 मध्ये महाराष्ट्र सरकारला हा संग्रह दान केला. संग्रहालयात आत्ता 20,000 पेक्षा जास्त वस्तू आहेत. आजच्याच दिवशी 1982 साली स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी आचार्य कृपलानी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 साली झाला. 1932 मध्ये सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला. सर्वात रुंद पूल म्हणून या पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती. 1754 मध्ये खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र व अहिल्यादेवींचे पती होते. 1897 मध्ये चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म झाला. पुणे आकाशवाणीवर संगीत दिग्दर्शक आणि संगीत परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. 1877 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाला 45 धावांनी हरवून पहिला अधिकृत कसोटी सामना जिंकला. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे देहावसन झाले. 1884 मध्ये आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य केरू लक्ष्मण छत्रे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 मे 1825 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1978 मध्ये भारतीय वकील आणि राजकारणी M.A. अय्यंगार यांचं निधन झालं. ते भारताच्या लोकसभेचे दुसरे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1891 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1900 साली मूलद्रव्यांच्या समस्थानिकांच्या म्हणजेच आयसोटोपच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जुलियट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 ऑगस्ट 1958 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1936 मध्ये स्विस अभिनेत्री उर्सुला अँड्रेस यांचा जन्म झाला. 1938 साली बालनाट्य लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म झाला. भारत सरकारने त्यांना 2006 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. आजच्याच दिवशी 1982 मध्ये फेसबुकचे सहसंस्थापक एडवार्डो सोवेरिन यांचा जन्म झाला. 1998 मध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री
व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते EMS नंबूद्रीपाद यांचे निधन झाले. ते केरळचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 13 जून 1909 रोजी झाला. 1990 मध्ये कॅनडामध्ये पहिली महिला आईस हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 2001 साली वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेच्या जॅक स्कॅलिसला पायचीत करून कसोटी सामन्यातील 500वा बळी मिळवला. कसोटी सामन्यात 500 बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला. आजच्याच दिवशी 1954 मध्ये इंदू शहानी यांचा जन्म झाला. ते भारतीय शिक्षणतज्ज्ञ होते. 2002 साली यष्टिरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हणे यांचे निधन झाले. सचिन तेंडुलकर यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये निवड करणाऱ्या कमिटीचे ते सदस्य होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1931 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2005 साली डेलोरेयन मोटर कंपनीचे सहसंस्थापक जॉन डेलोरेयन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1925 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2008 साली विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी क्लार्क यांचे निधन झाले. 1961 मध्ये त्यांना कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म 16 डिसेंबर 1917 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1931 मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली. 1821 मध्ये ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म झाला. ते भारतात मुख्यत्वे वात्सायनाचे कामसूत्र या प्राचीन भारतीय ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करणारे व या ग्रंथातील ज्ञान जगभर पोचवणारे म्हणून परिचित आहेत. त्यांचा मृत्यू 20 ऑक्टोबर 1890 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. तर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.